Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Morphology of Flowering Plants, lecture number 70. In this lecture, we are going to discuss about the family Liliaceae. This family is commonly known as a lily family and it is distributed all over the world. Then, when we observe the vegetative characters of this family Liliaceae, then habit mostly the annual, biennial or perennial herbaceous plants are present in this family. म्हणजे एकतर या फॅमिली मध्ये इन्क्लूड होणारे जे प्लांट्स आहेत ते कसे आहेत, हर्ब आहेत अँड दीज आर annual, biennial or perennial herb आहेत. Some are xerophytic one. काही xerophytic members पण या फॅमिली लिलिएसी मध्ये इन्क्लूड केले. Then root system. Adventitious root system is present in these plants. या plants मध्ये आपल्याला adventitious root system पाहायला मिळेल. In some members the roots become tuberous. काही मेंबर्स मध्ये रूटचं adventitious रूटचं मॉडिफिकेशन हे ट्युबरस रूट मध्ये चाललंय. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं एस्पॅरेगस रेसिमोसस फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. देन स्टेम हे नॉर्मली कसं असणार आहे, अंडरग्राउंड स्टेम इज प्रेझेंट विच इज इन द फॉर्म ऑफ बल्ब, रायझोम और द कॉर्म. एकतर अंडरग्राउंड स्टेम आहे, ते अंडरग्राउंड स्टेम बल्बच्या फॉर्म मध्ये असेल, कॉर्मच्या फॉर्म मध्ये असेल किंवा रायझोमच्या फॉर्म मध्ये हे स्टेम प्रेझेंट असेल. In some members the stem is erect one and in some member the stem is modified into phylloclade or cladode. Then leaves. तर leaves जर आपण बघितले तर leaves कसे आहेत, leaves are mostly basal and they shows alternate or oral phyllotaxis. Leaves are linear one, simple leaves असतील. Then they shows parallel venation. Leaves are exstipulate. Leaves हे exstipulate म्हणजे स्टिप्युल्स त्याच्यामध्ये absent असतील. सिंपल टाइपचे leaves आहेत, लिनियर leaves आहेत आणि या leaves मध्ये आपल्याला parallel venation पाहायला मिळते. And the leaves shows alternate or oral phyllotaxy. Alternate म्हणजे प्रत्येक नोडल रिजनला एक लीफ प्रेझेंट असेल and oral means at the each nodal region more than 2 leaves are present. Then the next आपण बघणार आहोत that is the floral characters. आता floral characters मधला पहिलं कॅरेक्टर असेल inflorescence. In these plants some members shows the racemose type of inflorescence but in some members cymose type of inflorescence is also observed. Then in some plant फ्लावर्स आर सॉलिटरी म्हणजे सिंगली एकच फ्लावर डेव्हलप होणार. मीन्स इन्फ्लोरेसन्स मध्ये जर आपण बघितलं सॉलिटरी, सायमोस और रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज ऑब्झर्व्ड अँड ऑफन अम्बेलेट क्लस्टर विच इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन सम मेंबर्स. काही मेंबर्स मध्ये अम्बेलेट क्लस्टर्स पण आपल्याला पाहायला मिळतात. देन फ्लावर्स. आता फ्लावर्स कसे आहेत, फ्लावर्स हे ब्रॅक्टिएट फ्लावर्स आहेत म्हणजे फ्लावरचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकच्या बेसला आपल्याला ब्रॅक्ट पाहायला मिळेल. मीन्स ब्रॅक्टिएट फ्लावर झाले. देन फ्लावर्स आर पेडिसिलेट, फ्लावर्स विथ पेडिसेल सो इट इज नोन एज पेडिसिलेट फ्लावर. Then actinomorphic flower means if you cut the flower into any plane then it gives the two equal parts. दोन इक्वल पार्ट्स होणार आहेत म्हणजे या फ्लावर्स मध्ये आपल्याला रेडियल सिमेट्री पाहायला मिळते. ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर्स असतात. अँड फ्लावर्स आर बायसेक्शुअल वन. फ्लावर्स कसे आहेत, बायसेक्शुअल फ्लावर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच एकाच फ्लावर मध्ये अँड्रोसियम पण प्रेझेंट आहे, गायनोसियम पण प्रेझेंट आहे. मीन्स फ्लावर्स आर ब्रॅक्टिएट, ऍक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल अँड पेडिसिलेट फ्लावर. नंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट कुठला आहे, पेरियांथ. पेरियांथ मीन्स द प्लांट्स विच आर इन्क्लुडेड इन फॅमिली लिलिएसी. In these plants the flower shows only one accessory floral whorl. Means instead
कॅलॅक्स अँड करोला ओनली पेरियांत प्रेझेंट. म्हणजे याच्यामध्ये कॅलॅक्स अँड करोला असणार नाही, तर कॅलॅक्स अँड करोलाच्या ऐवजी एकच असेसरी फ्लोरल बॉल प्रेझेंट असेल आणि त्याला आपण पेरियांत म्हणतो. Each member of perianth known as staple, त्याला आपण टेपल म्हणणार आहोत. And there are 6 staples. किती टेपल्स आहेत? 6 staples प्रेझेंट असतील. And these 6 staples which are arranged in 2 walls. 2 walls मध्ये ते अरेंज होणार आहेत. म्हणजे बाहेरच्या साईडला 3 असतील आणि आतमधल्या साईडला 3 असणार. And all these staples which are fused to form a ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला तिथं पाहायला मिळेल. मीन्स गॅमोफायलस कंडिशन इज ऑब्झर्व्ड. म्हणजे इथं आपल्याला गॅमोफायलस कंडिशन पाहायला मिळते. पण काही मेंबर्स मध्ये आपल्याला पॉलीफायलस कंडिशन पण पाहायला मिळते, म्हणजे टेपल्स फ्री असतील. पण काही मध्ये टेपल्स कसे असणार आहेत? टेपल्स आर फ्यूज टू फॉर्म ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर. देन दीज टेपल्स आर पेटॅलॉइड टेपल्स. टेपल्स कसे आहेत? पेटॅलॉइड टेपल्स आहेत. दे आर इन डिफरंट कलर. वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला हे टेपल्स पाहायला मिळतील वेगवेगळ्या मेंबर्स मध्ये. देन when these tepals are fused to form a tube, त्याच्यापासून जी ट्यूब फॉर्म होणार आहे त्या ट्यूबच्या बेसला तिथं नेक्टर सिक्रिशन असणार आहे. देन these tepal shows valvate type of estivation. आपल्याला इथं valvate टाइपचं एस्टिवेशन पाहायला मिळेल. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हे जे काही टेपल्स असतील, द मार्जिन ऑफ द टेपल जे दे जस्ट लाय नियर टू इच अदर बट डू नॉट ओव्हरलॅप. पण ते ओव्हरलॅप होणार नाहीये. देन नेक्स्ट प्लुरल बॉल असेल विच इज नथिंग बट द अँड्रोसियम. Androsium is the male sex organ. हा मेल सेक्स ऑर्गन आहे. In the family Liliaceae we observed that 6 stamens are present. 6 stamens present असतील. And here we observed that polyandrous condition. Polyandrous condition म्हणजे हे सगळे stamens फ्री आहेत. But these stamens are attached to the tepals. हे stamens टेपलला अटॅच असतील. And this condition is known as epiphylous stamens. त्यांना आपण epiphylous stamen म्हणणार. म्हणजे लिलिएसी फॅमिली मधल्या काही मेंबर मध्ये स्टॅमेन्स हे टेपल्सला अटॅच असतील आणि तेव्हा त्या कंडिशनला आपण epiphylous म्हणतो. पण काही मध्ये जे काय स्टॅमेन्स आहेत ते टोटली काय असतील? फ्री असतील. ते टेपलला अटॅच असणार नाहीयेत. हे जे काही स्टॅमेन्स आहेत ते पॉलिअँड्रस आहेत. म्हणजे स्टॅमेन जे 6 स्टॅमेन्स आहेत ते 6 स्टॅमेन्स मधले सगळ्या स्टॅमेनचे फिलामेंट किंवा अँथर फ्यूज झाले नाही. इथं पॉलिअँड्रस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. ॲज वेल ॲज वी ऑल्सो ऑब्झर्व दॅट इन सम मेंबर्स दॅट इज इपिफायलस स्टॅमेन्स आर प्रेझेंट. देन अँथर. अँथर कसं आहे? डायथिकस अँथर अँड बेसिफिक्स्ड. म्हणजे स्टॅमेन्स कसे आहेत? बेसिफिक्स स्टॅमेन्स असणार. म्हणजे जो फिलामेंट आहे तो फिलामेंट अँथरच्या बेसला अटॅच झालाय. बेसिफिक्स्ड पॉलिअँड्रस स्टॅमेन्स, देन इपिफायलस स्टॅमेन्स अँड अँथर्स डायथिकस असते. Also we observed that in these plant, या प्लांट मधले जे अँथर्स आहेत त्या अँथर मध्ये जे डिहेसन्स होणार आहे, दिस डिहेसन्स विच इज लॉन्जिट्युडिनल वन. म्हणजे जेव्हा हे अँथर्स मॅच्युअर होतील आणि त्याच्यातले पोलन ग्रेन अँथर वॉल ब्रेक होऊन बाहेर पडणार आहेत त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला लॉन्जिट्युडिनल डिहेसन्स. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये गायनोसियम, इनर मोस्ट फ्लोरल बॉल और द मेल सेक्स ऑर्गन. त्याला आपण गायनोसियम म्हणतो. ट्रायकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम इज प्रेझेंट. म्हणजे 3 कार्पेल्स आहेत आणि तिन्ही कार्पेल्स फ्यूज झालेले आहेत. सो ट्रायकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम. ओव्हरी इज ट्रायलॉक्युलर. ओव्हरी कशी आहे? ट्रायलॉक्युलर ओव्हरी असेल अँड इट शोज द एक्झाईल प्लासेंटेशन. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाईल प्लासेंटेशन पाहायला मिळतं. सो ट्रायकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम. ओव्हरी इज ट्रायलॉक्युलर म्हणजे 3 कंपार्टमेंट प्रेझेंट असणार आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये ओव्ह्यूलची अरेंजमेंट जी असणार आहे ती सेंट्रल ऍक्सिस वरती झाली आहे त्यामुळे एक्झाईल प्लासेंटेशन प्रेझेंट असेल. देन
द नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघू शकतो फ्रूट. आता फ्रूट कोणत्या टाईपचा आहे? कॅप्सूल और रेअरली बेरी टाइप ऑफ द फ्रूट इज डेव्हलप. याच्यामध्ये एकतर कॅप्सूल टाईपचं फ्रूट असेल किंवा काही प्लांट्स मध्ये आपल्याला रेअरली बेरी टाईपचं फ्रूट पाहायला मिळू शकतं. देन नेक्स्ट आहे द सीड. द सीड्स आर एंडोस्पर्मिक वन. कारण ही फॅमिली कोणती आहे? मोनोकॉट मेंबर्स आहेत हे, आणि मोनोकॉट मध्ये सीड्स हे मोस्टली कसे असतात? एंडोस्पर्मस सीड्स प्रेझेंट असते. सो सीड्स आर एंडोस्पर्मस. देन नेक्स्ट आपण इथं एक एक्झाम्पल इथं बघणार आहोत, दॅट इज एलियन सेपा. एलियन सेपा मीन्स त्याला आपण कॉमनली म्हणणार आहोत अनियन. अनियन म्हणजे कांदा. जर याच्यामध्ये त्याची फॅमिली कोणती आहे? लिलिएसी. इथं जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितले तर आपल्या लक्षात येईल ऍडव्हान्टेशियस टाइप ऑफ रूट सिस्टीम प्रेझेंट आहे. देन स्टेम कसा असेल? अंडरग्राउंड स्टेम आहे इन द फॉर्म ऑफ बल्ब. बल्बच्या फॉर्म मध्ये असेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं की यामध्ये स्टेम जे असतं त्या स्टेम वरती, म्हणजे ऍक्च्युअली स्टेम हे डिस्कच्या फॉर्म मध्ये असणार आहे, आणि त्या स्टेम वरती जे काही स्केली लिव्स असतील ते फ्लेशी होऊन त्याच्यापासून हे बल्ब लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. सो अंडरग्राउंड द स्टेम इज प्रेझेंट. ऑन दिस स्टेम द लिव्स आर डेव्हलप. हे लिव्स आपल्याला असे लिव्स पाहायला मिळतील. दिस लिव्स विच शोज द अल्टरनेट रोटॅक्सी आपल्याला तिथं पाहायला मिळेल. देन इट शोज द पॅरलल व्हेनेशन. त्याच्यामध्ये पॅरलल व्हेनेशन पाहायला मिळेल. एक्स्टिप्युलेट सिंपल टाइपचे लिव्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार. देन नेक्स्ट आपण बघितलं तर इन्फ्लोरेसन्स जो असणार आहे तो कुठला आहे? सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स असेल. देन नेक्स्ट आहे फ्लावर. फ्लावर ऍक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, ब्रॅक्टिएट फ्लावर आहे. देन नेक्स्ट आपण बघू शकतो याच्यामध्ये जे पेरियांथ आहे त्या पेरियांथ मध्ये 6 काय असतील? टेपल्स प्रेझेंट असतील. 3+3 अरेंजमेंट आहे. देन इट फ्यूज टू फॉर्म ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. देन व्हॉल्वेट टाइप ऑफ एस्टिवेशन आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट असेल त्याच्यामध्ये जर आपण बघितलं अँड्रोसियम. अँड्रोसियम मध्ये स्टॅमिन 6 आहेत. अँड दीज स्टॅमिन्स आर इपिफायलस स्टॅमिन्स आहेत. देन पॉलिअँड्रस इपिफायलस स्टॅमिन्स अँड दे शोज द स्टॅमिन्स आर बेसिफिक्स. स्टॅमिन्स बेसिफिक्स असते. देन गायनोसियम. गायनोसियम रायकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम असणार. अँड ओव्हरी जी असेल ती ओव्हरी कशी आहे? ट्रायलॉक्युलर ओव्हरी आहे. एक्झाईल प्लासेंटेशन आपल्याला पाहायला. आता इथं आपण जे एलियन सेपाचं एक्झाम्पल घेतलंय त्याचा जर आपण फ्लोरल फॉर्म्युला बघितला तर फ्लोरल फॉर्म्युलावरून आपण फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक बघू शकतो. फ्लावर्स कसे आहेत? ब्रॅक्टिएट मीन्स बीआर. इथं सिम्बॉल दाखवला दॅट इज बीआर मीन्स फ्लावर कसे आहेत? ब्रॅक्टिएट. देन दिस सिम्बॉल रिप्रेझेंट फ्लावर्स आर ऍक्टिनोमॉर्फिक. देन this symbol represent that is the flowers are bisexual means bracteate, actinomorphic and bisexual flower. Then perianth. Perianth मध्ये बघितलं पण 6 tepals present आहेत. 3+3 means they are arranged in 2 walls. 3+3 and they fuse to form a tube means gamophilous condition आपल्याला पाहायला मिळते. देन अँड्रोसियम. अँड्रोसियम मध्ये पण आपल्याला 6 स्टॅमिन्स पाहायला मिळतील. दे आर अरेंज 3+3 मीन्स 2 वॉल्स मध्ये ते अरेंज असणार आहेत. अँड दे आर अटॅच टू द टेपल्स. अटॅच टू द पेरियांथ मीन्स द इपिफायलस कंडिशन आपल्याला इथं पण या सिम्बॉलनी दाखवले की हे स्टॅमिन्स या पेरियांथला अटॅच आहेत. त्यानंतर ओव्हरी कशी आहे? तर ट्राय कार्पिलरी सिनकार्पस म्हणजे 3 कार्पेल्स आहेत. 3 कार्पेल्स फ्यूज झालेत म्हणून ते आपण इथं ब्रॅकेट मध्ये टाकलेत. म्हणजेच काय झालंय? ते फ्यूज आहेत म्हणून ते म्हणजेच कंडिशन कोणती आहे? सिनकार्पस. ट्राय कार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम ओव्हरी ही सुपेरियर ओव्हरी असेल. कारण इथं आपण ह्या साईननी दाखवलंय. इथं गायनोसियम साठी आपण जी अल्फाबेट वापरतो आणि त्याच्या खाली जर रेष आपण घेतली, रेष इथं आडवी रेष असेल तर इथं काय असणार आहे? that is this symbol represent that is ovary is a superior one means ovary topmost position ला असणार. other floral bulbs हे basal ला असते. then
एक्झाईल प्लासेंटेशन आपल्याला पाहायला मिळेल. तर तेच जर आपण या फ्लोरल डायग्राम वरून हे फॅमिलीची जर फ्लोरल डायग्राम आपण बघितली तर आपल्याला या पद्धतीनं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. When we observe the floral diagram of the family Liliaceae, then we observe that outermost floral whorl which is nothing but the perianth. तो पेरियांत आहे म्हणजे इथं टेपल्स प्रेझेंट असणार आणि टेपल्स मध्ये जर आपण बघितलं तर 6 टेपल्स आहेत and these 6 टेपल्स which are arranged in 2 whorls. म्हणजे आउटर हे 3 टेपल्स आपण इथं दाखवले आणि इनर 3 टेपल्स दाखवले. आउटर अँड इनर 3 टेपल्स which are fused to each other. ते एकमेकाला फ्यूज झालेत. जरी बाहेरच्या साईडला 3 असतील आतमधल्या साईडला 3 टेपल्स असतील तरी ते फ्यूज झालेत म्हणजेच गॅमोफायलस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इथं कोणत्याही टेपलची मार्जिन ही दुसऱ्या टेपलच्या मार्जिनला ओव्हरलॅप करत नाही म्हणजेच वॉल्वेट टाइप ऑफ एस्टिवेशन आपल्याला पाहायला मिळते. देन इनर टू दिस पेरियांथ अँड्रोसियम प्रेझेंट असेल. इन अँड्रोसियम 6 स्टॅमेन्स प्रेझेंट आहेत आणि ते 6 स्टॅमेन जे असणार आहेत पॉलीअँड्रस कंडिशन पाहायला मिळते म्हणजे सगळे स्टॅमेन्स फ्री आहेत बट दीज स्टॅमेन्स विच आर अटॅच टू दीज टेपल्स. प्रत्येक एक स्टॅमेन हा एका टेपलला अटॅच झालेला आहे म्हणजेच इथं आपल्याला इपिफायलस कंडिशन पाहायला मिळते. स्टॅमेन 6 पॉलीअँड्रस अँड इपिफायलस स्टॅमेन्स. देन गायनोसियम. आता गायनोसियम मध्ये जर आपण बघितलं तर ट्रायकार्पिलरी सिनकार्पस गायनोसियम आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरी कशी आहे ट्रायलॉक्युलर आहे तर 3 लॉक्युल्स 3 कंपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळते. and the ovules are arranged on the central axis means it shows the axial type of the placentation. आपल्याला ह्याच्यामध्ये axial type of the placentation पाहायला मिळेल. So this is all about the floral diagram of the family Liliaceae. Then economic importance of the family Liliaceae. Family Liliaceae मधले जे काही मेंबर्स आहेत ते these members or these plants which are used for the different purpose. First economic important आहे त्याचा the ornamental purpose means the number of plants of these family Liliaceae they are cultivated for the ornamental purpose. For example जर आपण बघितलं tulip आहे gloriosa and also we observed that is the different species of lilium. लिलियमचे ज्या डिफरंट स्पेसीज आहेत लिली जे असणार आहे ते डिफरंट कलरचे जे आपल्याला लिलियमच्या स्पेसीज पाहायला मिळतात दीज आर मोस्टली कल्टिवेटेड फॉर द ऑर्नामेंटल पर्पज. देन नेक्स्ट आहे मेडिसिन. For medicinal purpose, some members of these family Liliaceae they are used for the medicinal purpose. For example, aloe vera. Then also we observed that Asparagus racemosus, their roots which having the medicinal properties. Then next are vegetable. Some members which are used for the vegetable purpose that is asparagus. Then next आहे the colchicine. The colchicine means this colchicine which is useful for the formation of the polyploidy condition in the cell. म्हणजेच आपल्याला जर पॉलीप्लॉइडी कंडिशन डेव्हलप करायची असेल म्हणजेच टेट्राप्लॉइड पेंटाप्लॉइड क्रोमोझोमचा नंबर मल्टिपल करायचा असेल फॉर दॅट पर्पज दिस कोल्चिसिन विच इज यूज and this colchicine which is available from the Colchicum autumnale. Colchicum autumnale मधून आपल्याला हे colchicine available होईल. Then the some members of the family Liliaceae which are used for the food purpose. For example जर आपण बघितलं अनियन त्याचं सायंटिफिक नेम आहे अलियम सेपा आणि दुसरा असेल म्हणजे त्याला आपण कांदा म्हणतो आणि गार्लिक म्हणजेच लसूण त्याचं सायंटिफिक नेम आहे एलियम सटायवम. एलियम सटायवम अँड एलियम सेपा these two are mostly used for the food purpose. फूड पर्पज साठी आपण ते यूज करणार. सो दीज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द फॅमिली लिलिएसी. आता या फॅमिली लिलिएसीचा जो काही फ्लोरल फॉर्म्युला आहे फ्लोरल डायग्राम आहे
these 2 points which are very important for the नीट अँड सीईटी एक्झाम. त्याचबरोबर थेरीला सुद्धा आपल्याला गिव्ह द फ्लोरल फॉर्म्युला ऑफ फॅमिली लिलिएसी असा सुद्धा क्वेश्चन 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट आहे याच्यामधलं जे प्लासेंटेशन असेल, ऍस्टिवेशन आहे, कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं पेरियांत प्रेझेंट आणि पेरियांत मध्ये आपल्याला वॉल्वेट ऍस्टिवेशन पाहायला मिळतं, एक्झाईल टाईपचं प्लासेंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे काही स्टॅमिनचे कॅरेक्टर्स आहेत दॅट इज स्टॅमिन्स आर इपिफायलस स्टॅमिन्स आहेत, देन द स्टॅमिन्स आर पॉलिएंड्रस स्टॅमिन्स आहेत, बेसिफिक स्टॅमिन्स आहेत. हे जे काही स्टॅमिनचे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा एखाद दुसरा एमसीक्यू आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. त्याचबरोबर फ्रूट आहे, सीड आहे, म्हणजे याच्यामधले सगळे जे कॅरेक्टर्स आहेत आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टंट याच्याशी रिलेटेड आपल्याला एमसीक्यू मध्ये म्हणजेच नीट साठी आणि सीईटी साठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द फॅमिली लिलिएसी. थँक्यू व्हेरी मच.